नमस्कार. आपण बघणार आहोत हायपोपिगमेंटेशन. आता हायपोपिगमेंटेशन म्हणजे काय? मी आधीच्या भागात जसं सांगितलं, हायपर म्हणजे अधिक, अत्याधिक. तसं हायपो म्हणजे अतिपेक्षा, म्हणजे गरजेपेक्षा कमी, त्याला हायपो म्हणतात. पिगमेंटेशनचा अर्थ मी आधीच्या भागात सांगितला होता. पिगमेंटेशन म्हणजे त्वचेच्या नॉर्मल रंगापेक्षा कलर बदलणे, तो डार्क होणे किंवा तो हलका होणे. आता इथे हायपोपिगमेंटेशनचा अर्थ आहे त्वचेच्या नॉर्मल रंगापेक्षा त्वचेचा रंग हा कमी होणे, म्हणजे त्वचेमधनं कलर जाणे. आता इथे त्वचेचा कलर जाणे म्हणजे तिथे फक्त व्हाईट पॅचेसच नाहीयेत. बरीच लोक म्हणतात अरे व्हाईट पॅचेस म्हणजे हायपोपिगमेंटेशन. नो, नॉट एट ऑल. आता तुम्हाला हायपोपिगमेंटेशनचे काही उदाहरण सांगतो, समजायला सोपं जाईल. विटिलिगो किंवा ज्याला मराठीमध्ये कोड असं म्हणतात, तर विटिलिगो हे सगळ्यात कॉमन एक्झाम्पल आहे ऑफ हायपोपिगमेंटेशन. पण विटिलिगो हा एक डिझीज आहे. इट्स अ डिझीज, प्रॉपर डिझीज, ऑटो इम्युन डिझीज आहे तो. त्याच्यामध्ये पण खूप प्रकार आहेत. मी जेव्हा विटिलिगोवर एक सेपरेट व्हिडिओ बनवेन त्यावेळेला मी त्याच्याबद्दल नक्कीच एक सामान्य भाषेमध्ये नक्की एक्सप्लेन करेन. दुसरं एक्झाम्पल जर आपण घेतलं हायपोपिगमेंटेशनचं, जर समजा कोणाला त्वचा भाजली असेल, जर त्वचा भाजली असेल, मी तुम्हाला दाखवू इच्छितो. आय होप तुम्हाला हे दिसतंय. त्वचेचा जो पहिला थर असतो, तो त्वचेचा पहिला थर जो आहे तो बर्न झाल्यामुळे किंवा जळून त्याच्या पेशी डिस्टर्ब झाल्यामुळे पहिला थर निघून जातो. सो जो सेकंड लेअर हा एपिडर्मिस आहे, हा हायपोडर्मिस आहे. आता हा हायपोडर्मिस जो आहे तो ऍटमॉस्फिअरला एक्सपोज होतो. तो एक्सपोज झाल्यामुळे त्वचा जी आहे ती आपल्याला पांढरी दिसते, ज्याला हायपोपिगमेंटेशन आपण म्हणतो. पण ही हायपोपिगमेंटेशन जी आहे त्याला ट्रीटमेंट, लाईन ऑफ ट्रीटमेंट इज डिफरंट. पण हा एक प्रकार आहे. दुसरा एक फार कॉमन प्रकार आहे हायपोपिगमेंटेशनचा, जो बऱ्याच म्हणजे कॉमनली दिसतो, तो म्हणजे टिनिया वर्सिकुलर. टिनिया वर्सिकुलर ज्याला मराठीमध्ये सुरमा म्हणतात, सॉरी माफ करा मला हिंदीत काय म्हणतात ते माहित नाही, पण टिनिया वर्सिकुलर एक फंगल इन्फेक्शन आहे ज्याच्यामुळे त्वचा पांढरी पडायला लागते. पण ती अगदी पांढरी फटक नसते. नॉर्मल रंगापेक्षा थोडासा कलर जो आहे तो हलका असतो. खूप कमी रेअर केसेस मध्ये तो कलर ब्लॅक पण होऊ शकतो, ब्राऊन पण होऊ शकतो टिनिया वर्सिकुलर मध्ये. हे सुद्धा बघण्यात आलेलं आहे. ह्या काही कॉमन एक्झाम्पल्स आहेत फॉर हायपोपिगमेंटेशन. खूप कॉमन जे एलिमेंट आहे, अजून एक मी सांगू इच्छितो, अल्बिनिझम. ते पण हायपोपिगमेंटेशनच आहे. आणि पिगमेंटेशन जर आपण म्हणत असो तर हे पिगमेंटेशन फक्त त्वचेतच नसतं बरं का. आपल्या त्वचेचं जे पिगमेंटेशन लेवल आहे, सेम पिगमेंटेशन लेवल आपल्या केसांचं सुद्धा असतं. आता तुम्ही बघितलं असेल काही लोकांचे केस थोडेसे भुरे असतात, काही ब्राऊन असतात, काही डार्क ब्लॅक असतात, काही थोडेसे डार्कनेस त्यांचा कमी असतो, काही एकदम गडद असतात. हे केसांचा जो रंग आहे हा, तो सुद्धा आपल्या त्वचेमधल्या मेलॅनिन मुळेच घडतो बरं का. सो त्याच्यामध्ये पण आपण असं नाही म्हणत की हायपर पिगमेंटेड हेअर्स आहेत किंवा हायपोपिगमेंटेड हेअर्स असं म्हणत नाहीत, त्याला दोष दिला जात नाही. पण त्याच्यामध्ये बरेच कंडिशन्स येतात ज्या मी एक सेपरेट टॉपिक मध्ये नक्की मेन्शन करेन. जर तुम्हाला असं वाटत असेल की तो टॉपिक मी कव्हर करावा तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा, म्हणजे तो टॉपिक नक्कीच मी कव्हर करेन. किंवा तुम्हाला वाटत असेल की बाबा मी एखादा टॉपिक स्पेशली तुम्हाला एकदम साध्या सोप्या शब्दामध्ये समजवावं, तर तुम्ही नक्कीच तो कमेंट्स मध्ये मेन्शन करा. तुम्हाला आता मी जे एक्सप्लेन केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला काही समजलेलं नसेल, उलगडलेलं नसेल, तर तुम्ही नक्कीच कमेंट्स मध्ये प्रश्न विचारा. मी प्रत्येक कमेंटचा उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि त्याच्यावर जमलं तर नेक्स्ट कमिंग व्हिडिओज मध्ये मी त्याचं करेक्शन करेन किंवा ऍडिशन करेन आणि तुम्हाला नक्कीच त्याचं समाधान देईन. धन्यवाद.